गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? बघा, सकाळची सुरुवात झालेली आहे माझी. मी आता मुलांना सोडून आलेले आहे. सकाळचे 6:30-7 वाजले असतील. मुलं आता शाळेला गेलेली आहे. आता आपण थोडं स्वयंपाकाच्याकडे जाऊया, स्वयंपाक करून घेऊया. आणि आज मी बनवणार आहे गवारीची भाजी माझ्या पद्धतीने. बघा मी कशी बनवते. एक कढई ठेवलेली आहे. कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला गवारी टाकून घ्यायची. गवारी आपल्याला स्वच्छ धुवून घेतली आपण आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ती गवारी चांगल्या पद्धतीने भाजेल. आपण थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा याच्यामध्ये. आता आपण तेलामध्ये गवारीला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता चांगली परतली गेली बघा गवारी. आता आपल्याला ना गवारीला काढून घ्यायचं. गवारी आपण काढून घेतलेली आहे आणि कढई परत एकदा गरम करायला ठेवली आहे. तर आपण त्याच्यामध्ये तेल घालतोय. आता आपण फोडणी तयार करणार आहे. तर तेल घातलं, तेल गरम होऊ द्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये टाकायचा कांदा. एक बारीक चिरलेला कांदा आहे, तो टाकायचा आहे तेलामध्ये. चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्या तेलामध्ये थोडंसं आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत कांदा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा लसूण घालून घ्यायचा. तर बघा आपण थोडासा लसूण घालून घेतोय. लसूणही आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये. यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आणि यालाही भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. टोमॅटो चांगला शिजायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो आणि कांदा चांगला शिजला जाईल. आपण आता मीठ टाकले, आता हलवून घेऊया. आता बघा कांदा, टोमॅटो आणि लसूण शिजलेला आहे व्यवस्थित. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकतो. आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण लाल तिखट टाकायचं आहे. कमी जास्त प्रमाण आपल्या टेस्टवर अवलंबून आहे. आणि मग ते थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. आपण ह्याच्यामध्ये ना किचन किंग मसाला टाकणार आहे. एव्हरेस्टचा किचन किंग मसाला टाकतोय. थोडासा टाकायचा चवीसाठी. याच्यामुळे काय होतं, चांगली चव येते गवारीच्या भाजीला. आता बघा टोमॅटो मध्ये सगळं काही परतून व्यवस्थित झाले. आता शेंगदाणे बारीक कूट करून घेतलेला आहे आणि ते तेलामध्ये भाजायला टाकायचं.
भाजल्यानंतर ना त्याचा खमंगपणा चांगला लागतो, म्हणून आपण तेलामध्ये थोडं भाजून घेतलं. आणि आता आपण काय करायचंय, आपण भाजून घेतलेली गवारी आहे ना ती त्याच्यामध्ये टाकायची आणि एकत्र करून घ्यायचंय मसाला आणि गवारी. आता यामध्ये ना आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचंय. गवारी शिजवून घ्यायचे, थोडंसं पाणी घालायचं आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला ड्राय पाहिजे किंवा ग्रेव्हीवाली जरी हवी असेल तरी आपण थोडं जास्त पाणी घालायचं. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला थोड्या वेळासाठी उकळी काढून घ्यायचे. अगोदर मीठ टाकूया, त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं. अगोदर आपण टोमॅटो शिजण्यासाठी टाकलेलं होतं, आता थोडंसं टाकलेलं आहे आणि त्याला हलवून घेऊया. आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून त्याला उकळी काढून घेऊया. बघा, तयार झाली आपली गवारीची भाजी.